हे देवव्रत मला एक मागायचं आहे तुम्हाला. कोण म्हणते? सत्यवती. सांगितलं देवी आपल्याला मागण्यासाठी सर्वस्व आहे, मागा काय मागायचं. आणि त्यावेळेस सत्यवतीने देवव्रताला या भीष्माला एक सांगितलं की एकच इच्छा आहे की केवळ तुमचा चरण स्पर्श करण्याची माझी इच्छा आहे. कोण म्हणते? सत्यवती. का हे काम हस्तिनापुराला गेल्यानंतर होणार नाही का? हस्तिनापुराला गेल्यानंतर मी तुमची माता असेल. कोण असेल? मी माता असेल. आणि त्यावेळेला माता पुत्राचे चरण स्पर्श करू शकत नाही, म्हणून तुमचं मातृत्व घेण्याच्या अगोदर आपला चरण स्पर्श करण्याची इच्छा आहे, केवळ एवढी इच्छा पूर्ण करावी. भीष्माने सांगितलं नाही माते, ज्या क्षणी प्रतिज्ञा धारण केली मी त्याच क्षणी तुम्हाला मी माता म्हणून तुमचा स्वीकार केलेला. सत्यवती रडू लागली. हा भीष्माचा त्याग पाहून. किती त्याग हो, किती मोठा त्याग. ज्यावेळेस घेऊन सत्यवतीला आलेलं भीष्माला पाहिलं राजा शंतनूने, आणि शंतनूच्या हृदयामध्ये आक्रोश उठला गेला. सत्यवतीला ज्या आरती घेऊन आलेले आहेत त्या आरती काय घडलं हे वेगळं सांगायची गरज नव्हती. राजा शंतनू घडलेला यतंभूत वृत्तांत राजा शंतनूला कळाला आणि राजा शंतनू रडू लागला. हे पुत्र सत्यवती वर माझं प्रेम होतं, मान्य आहे, मी मागणी केली, सगळं खरं आहे, मी दुःखी होतो, पण माझ्या पुत्राच्या जीवनातलं सुख समाप्त करून आणि एवढा मोठा त्याग त्याला सहन करून हे सुख नकोय मला. मला ती सत्यवती नको आहे. कितीही भीष्माला समजावून सांगितलं, पण एकदा प्रतिज्ञा केली की केली. भीष्म सत्यवती नकोय, आपल्या वचनाचा त्याग करा. पण नाही पिताश्री, तुम्ही कसलंही मनाला दुःख करून देऊ नका. विनंती केली पित्याला. रात्रीच्या समयाला चरणसेवा भीष्म करत बसलेले आहेत पित्याची, आणि रडू लागली असताना शंतनू हे भीष्म नको आहे मला सत्यवती, एवढा त्याग, वचनाचा त्याग करावा, वचनाचा त्याग सांगितलं पिताश्री नको आहे. आणि त्यावेळेला ही पितृनिष्ठा पित्याने पाहिली आणि राजा शंतनूच्या मुखामधून शब्द निघाले, जा मी आशीर्वाद देत आहे हे पुत्र, जोपर्यंत या भूमीवर तुला राहण्याची इच्छा आहे ना तोपर्यंत काळ आणि यमही तुझं काही वाकडं करू शकणार नाही. इच्छा मृत्यूचं मी तुला वरदान देतो. इच्छा मृत्यूचं वरदान पित्याने आपल्या पुत्राला दिलं. म्हणूनच हा इच्छा मृत्यू होता भीष्माने. पण कसं आहे माहितीये का, राजा शंतनूला मोठं दुःख झालेलं होतं. माता सत्यवती ही सदैव म्हणत होती कुणाला? भीष्माला, भीष्म माझी विनंती आहे, नाही मला नकोय ते राज्य. माझ्या पित्यानं जरी वचन घेतलेलं असेल तर त्या वचनातून मुक्त करण्याचा अधिकार माझ्याकडे आहे. सोडून द्या भीष्म, सोडून दे ती प्रतिज्ञा. नाही माते, नाही. इथून पुढे याच सत्यवतीपासून राजाला विचित्रवीर्य आणि चित्रांगद ही मुलं झाली. माहितीये ना, विचित्रवीर्य आणि चित्रांगद ही मुलं झाली. पण ही रोगीट मुलं होती, कारण की जेव्हापासून सत्यवती मिळाली आणि राजाला एक सांगा, पित्याला कोणास सुख वाटलं असेल? राजा शंतनू दिवसेंदिवस असणार मना आतून पोखरत गेला. हा त्याग सहन नाही झाला राजा शंतनूला. जणू काय त्याचा सदमा म्हणा होता. कित्येक दिवस झाले पण राजा दिवसेंदिवस असताना झिरत गेला आणि एके दिवशी राजाचा त्या ठिकाणी मृत्यू झाला. काय झाला? मृत्यू झाला. 2 मुलं असताना त्या ठिकाणी राजाला झाली सत्यवती पासून. तिचं नाव विचित्रवीर्य आणि चित्रांगद, पण ही पण रोगट प्रकृतीची होती. सत्यवतीने विनंती केली, रडू लागली देव भीष्माच्या जवळ, हे पुत्र माझी आज्ञा म्हणून तू विवाह कर. ज्या पुत्रांचं भवितव्य आपण पाहिलं नाही त्या पुत्रांच्या हाती त्या हस्तिनापुराचं भवितव्य देणं योग्य वाटत नाही.
माझ्या उदरी आलेले हे संतान या कारभाराच्या योग्य असतीलच असं नाही, म्हणून तू त्या ठिकाणी विवाह करावा आणि हा राज्यकारभार पाहावा ही विनंती केली. मातेचं रडणं पाहिलं आणि आज मातेला शांत करण्यासाठी आणि हस्तिनापुराची सुरक्षा म्हणून सांगितलं, माते तुम्हाला हस्तिनापुराची चिंता वाटतेय ना, जा मी आज दुसरं वचन तुम्हाला देत आहे की जोपर्यंत हे हस्तिनापूर सुरक्षित वाटत नाही मला सर्व परीने, तोपर्यंत मी माझ्या प्राणाचा त्याग करणार नाही, पण प्रतिज्ञेचा भंग होणार नाही. भीष्माने एका प्रतिज्ञेच्या रक्षणासाठी दुसरी प्रतिज्ञा केली, पण पहिल्या प्रतिज्ञेचा भंग केला. आणि म्हणून हे माते, जो भी कोणी या गादीवर बसेल त्या गादीवरच्याला मी माझा पिता समजेल आणि पिता म्हणून त्या सिंहासनाची सेवा करेल, आणि जोपर्यंत सिंहासन पूर्णपणे सुरक्षित आहे असं मला वाटत नाही तोपर्यंत मी माझ्या प्राणाचा त्याग करणार नाही. भीष्म करणं एवढं सोपं नाही हो. अख्खं सैन्य आणि एक एकटा भीष्म बरोबर होत, पण कसं होतं, म्हणून तर काय वचन दिलेलं होतं, जो कोणी गादीवर बसेल त्याची मी सेवा त्या सिंहासनाची करेल. म्हणून गादीवर कोण होता, धृतराष्ट्र. म्हणून त्या आंधळ्याची बाजूनं नाविलाजाने भीष्माचार्याला राहावं लागत होता, आदेश मानावा लागत होता. भीती म्हणून मानत नव्हते. पुढे महान इतिहास आहे या भीष्माचा, पण मला वाटतं पूर्व इतिहासाची कल्पना झालीच आहे. पुढे असताना त्यापासून कशा पद्धतीने भीष्माने प्राण सोडले, काय झाले, माफ करा मला. जेवढं गंगा म्हणून मी या ठिकाणी उल्लेख केला, एका शब्दामध्ये सांगतो. अशा वंशामध्ये आता तुम्ही म्हणाल इथून पुढे भीष्माबद्दल हे बोलायला किती लागेल, आणखी 5-6 घंटे लागतील बोलायचं काम आहे. आपल्या बऱ्याच ठिकाणी रेकॉर्डिंग आहे त्याच्यामध्ये आहे, पण एकच सांगेल, उत्तम राष्ट्रभक्त म्हणून जर पाहायचं असेल तर माझ्या भीष्माकडे पहा. उत्तम मातृभक्त म्हणून पाहायचं असेल तर भीष्माकडे पहा. उत्तम त्या ठिकाणी सेनानी म्हणून पाहायचं असेल भीष्माकडे पहा. उत्तम राजसेवक म्हणून पाहायचं असेल भीष्माकडे पहा. उत्तमातला उत्तम ईश्वर भक्त म्हणून पाहायचं असेल तर भीष्माकडे पहा, की ज्याने भगवंताला दृष्टीसमोर ठेवून पाहिलं आणि प्राण सोडला, आणि मृत्यूलाही जिंकणारा जर कोण असेल तर तो भीष्मच केवळ. अशा वंशामध्ये राजा परीक्षित जन्माला आला. बापा असो, राधे राधे. इकडे लक्ष द्या. एका शब्दामध्ये सांगतो, भीष्माचार्य इथून पुढे ज्यावेळेस असताना अनंत कारभार झाला, पुढे हस्तिनापुराचं राज्य, महाकुरुक्षेत्राचा महासंग्राम त्या ठिकाणी झाला. मी एका मिनिटात राजाचा जन्म करतो. मग राजाच्या जन्मामध्ये ना आपल्यामध्ये कथा किती हे तुम्हाला सांगायची गरज नाही. एक शब्द म्हणजे 2-3 घंट्याची कथा, एवढा संक्षेप. मध्यंतरी असताना काय अधिकार होता यासाठी कुरुक्षेत्रातले अनेक प्रसंग त्या ठिकाणी शुकदेव सूत महर्षी राजा या ठिकाणी शौनकादिकांना सांगतात. अश्वत्थाम्याने या दुर्योधनाचा वध कसा केला याची कथा आली. पुढे असताना त्या ठिकाणी धाम्याने कशा पद्धतीने द्रौपदीच्या पंचपुत्रांची हत्या केली यासाठी अश्वत्थाम्याला पकडून त्याची निर्भत्सना केली आणि कुरुक्षेत्राचे युद्ध त्या ठिकाणी समाप्त झालं. पुढे असतानाच राजाच्या धर्माच्या राज्याची स्थापना झाली. धर्माच्या राज्याची स्थापना झाल्यानंतर इकडे मात्र भगवान हस्तिनापुराला आता निघून जाणार. या वेळेला चीड आलेल्या अश्वत्थाम्याने या पांडवांच्या वंशाला निर्वंश करण्यासाठी एक ब्रह्मास्त्र सोडलं आणि हे ब्रह्मास्त्र उत्तरेच्या गर्भामध्ये राहणाऱ्या राजा परीक्षितला त्या ठिकाणी त्या गर्भाला नष्ट करू पाहू लागले. कळालंय का? कधी कधी ऐकणाऱ्याला थोडं कमी कळतंय. बरं, हे लिंक लागत नाही. उत्तरा कोण आहे? पांडवांची कुलवधू आहे. अर्जुन आणि सुभद्रेचा पुत्र आहे अभिमन्यू, आणि अभिमन्यूचा ची पत्नी आहे महाराणी उत्तरा.
महाराणी उत्तरा ज्यावेळेस अभिमन्यू कुरुक्षेत्राच्या युद्धामध्ये मारल्या गेला ना, केवळ 17.5 वर्ष वय होतं अभिमन्यू. अभिमन्यू पराक्रमाची प्रतिमूर्ती आहे. महाभारतातले एक एक पात्र मला तर वाटतं महाभारत माणसाने वर्षभर गायलं पाहिजे. जीवन आहे त्यामुळे. 3 वर्षाचा गर्भ उत्तरेच्या उदरामध्ये होता. आज 7 महिन्याचा झाला होता. आणि ज्यावेळेस भगवान द्वारकेला जाऊ लागले, सगळं दुःख युद्ध समाप्त झालं, त्यावेळेला मात्र सर्व शास्त्रज्ञाने निरोप भगवंताला देऊ लागले. पांडव भगवान जावा असं वाटत नाही, पण राहा म्हणण्याची आता हिम्मत होत नाही. रथावर भगवान चढणार इतक्यामध्ये आक्रोश करत एक स्त्री आली आणि साष्टांग प्रणाम प्रभूच्या चरणावर केला आणि आक्रोश केला. त्राहिमाम त्राहिमाम पाहि माम पाहि पाहि महायोगिन देवदेव जगत्पते नान्यं त्वद्भयं पश्य यत्र मंत्र्यो परस्परम. हे भगवान माझं रक्षण करा, रक्षण करा. भगवंताने पाहिलं तर पांडवाची कुलवधू उत्तरा देवी मातृभाव जागृत करा. प्रभूने छोटा अंगुष्ठप्राय रूप धारण केला आणि उत्तरेच्या गर्भामध्ये प्रवेश केला. सुदर्शनाने ब्रह्मतेजाला नष्ट केला आणि गर्भामध्ये ब्रह्मतेजापासून या उत्तरेच्या गर्भाचं रक्षण केलं. त्याच दिवशी हा गर्भ पाहत होता त्या माधवाच्या रूपाला आणि जे रूप डोळ्यामध्ये पाहिलं बसलं ना, ते कधी मरेपर्यंत निघालच नाही. धन्य आहे भागवताचा श्रोता, धन्य आहे तो माता उत्तरेचा गर्भ आणि धन्य आहे ती मातृशुद्धी की ज्या उदरामध्ये भगवान प्रगट झाले. बोलिये उत्तरा महाराणी की. रक्षण केलं. भगवान जाऊ लागले आणि जात असताना रथावर बसले पांडव ढसा ढसा रडू लागले. थोड्या रस्त्याने पुढे गेलं तर हात जोडून माता कुंती उभी होती. मातेला आत्याला हात जोडताना कृष्णाने पाहिलं. आत्या हा तुला नमस्कार करायला आलो, तू हात कशाला? कृष्णा मी आत्या तुझी किती फसवतोस रे. तू कुणाचा बंधू बांधव होऊ शकत नाही, पण आतापर्यंत आत्या म्हणून फसवलंस तू. अरे तू मी ओळखलं, तू कुणाचा नातेसंबंध नाही, तर तू साक्षात परब्रह्म आहे. माझ्या नमस्काराचा स्वीकार. खूप मोठ्या चर्चा झाली आणि दिव्य कुंतीने स्तुती केली. कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंद गोप कुमाराय गोविंदाय नमो नमः. नमः पंकजनाभाय नमः पंकजमालिने नमः पंकजनेत्राय नमस्ते पंकजाय. दिव्य स्तुती केली. कृष्णा हे नंदनंदन, हे यशोदानंदन, हे भगवान माझा प्रणाम स्वीकार कर. कृष्ण म्हणले अगं आत्या नमस्कार माग, मी देवाईना माग. आणि कुंतीने दिव्य वरदान मागितलं. विपदः सन्तु न शश्वत तत्र तत्र जगद्गुरु दर्शनो भवतो दर्शनो यशात अपुनर्भव दर्शनम. बाबांनो जीवनामध्ये कुंतीने मागितलं केवळ मला दुःख दे आणि खूप मोठी चर्चा केली होती. भगवान माते मी दुःख नाही देऊ शकत का? कुणी मागितलं का दुःख? तुम्ही कुणी मागितलं का देवाला? कुणी म्हणतोय खुशाल ठेव आणि एकही खुशाल नाही. काय कुणी देवाला काय म्हणतोय? खुशाल. लेकराला माता ठेवतात, पड 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 देवाच्या पाया पड, देव बाप्पाच्या, आणि काय म्हण खुशाल ठेव. यो खुशाल ठेवून हे आगळबोमची आगळबोम म्हणते. काय
सोचतात सोडतात नुसतं चौरीचं आपकानं झाडायचं काम आहे. खुशाल नको आहे. हा, अरे माणूस एक सांगू का, दुःख माणसाला कर्तव्य परान्वय कर्तव्याची जाणीव करून देतं. दुःख माणसाला मजबूत बनवतं, दुःख माणसाला घडवतं, संकट माणसाला घडवतात. कसून निघतो माणूस असा सुलाक्यातून निघल्यासारखा. एक सांगू दुसरी गोष्ट, ताप फक्त स्वर्णाला सहन करावा लागतो. ज्यांना ताप घेण्याची सवय नाही ना, ते समजायचं लोखंड आहे, लगेच पिरगाळतं. राधे राधे. एकमेव असा धातू आहे की या विश्वामध्ये तो कधी नष्ट होत नाही. तो म्हणजे कोणता आहे? स्वर्ण. लोखंड माती होऊन जातं, सोन्याची माती होत नाही कधीच. काय वैशिष्ट्य असेल ईश्वराचं कळत नाही. माती नाही असो. परत भगवान निघून गेले. खूप कथा झाली आणि इथे मात्र भगवान निघून गेल्यावर योग्य काल परिस्थिती पाहून भगवंताचा भगवत भक्त राजा परीक्षितचा त्या ठिकाणी जन्म झाला. जातक कर्म ब्राह्मणांनी केलं. वाचित्वा स्वस्तयनम जातकर्माणि विधिवै कारयामास विधिवत पितृदेवार्चनम तथा. आले ब्राह्मण, जातक कर्म केलं आणि भविष्य सांगू लागले, हे राजन, आपला पौत्र इक्ष्वाकू सारखा महामानव बनेल, सत्यसंध बनेल, ब्रह्मज्ञ बनेल. रामासारखा असताना त्या ठिकाणी सत्यसंध असेल, कुबेरासारखा धनवान असेल, शिबीसारखा राजा शिबीसारखा शरणागत वत्सल असेल. कुंतीपुत्र अर्जुन आणि बाणाबली अर्जुन याच्यासारखा महान बाणाबली असेल, सहस्त्र अर्जुनाप्रमाणे. गजेंद्रासारखा दुर्दर्श असेल, समुद्रासारखा विक्रांत असेल. अनेक अश्वमेध यज्ञाच्या द्वारा भगवान विष्णूंचं यजन करून प्राणी मात्रांचं रक्षण करेल. पण हे राजन, याचं 8वं स्थान मृत्यूस्थान मात्र याचा मृत्यू संत शापाने. पण चिंता नसावी, भगवान त्या ठिकाणी रक्षण करतील. राजा धर्म चिंता करू लागले की माझा पौत्र त्या ठिकाणी संत शाप अपराध करणार, पण असं शक्य होणार नाही. बऱ्याच दिवस निघून गेली. एके दिवशी वेदव्यास त्या ठिकाणी आले. जन्म नाव या पुत्राचं आहे विष्णुरात. काय नाव आहे? विष्णुरात. विष्णूद्वारा ज्याचं रक्षण झालं म्हणून त्याचं नाव विष्णुरात ठेवण्यात आलं. एके दिवशी व्यास आले. व्यास आल्यानंतर पुत्र मांडीवर घातला आणि हात जोडून राजा धर्म म्हणू लागले, प्रभू मला एका गोष्टीची चिंता आहे. म्हणले का? काय झालं चिंता करायला? सांगितलं, हा मुलगा जन्म होतासाठी एकतर मातेच्या उदरामध्ये 10 महिने राहिला. किती? 10 महिने. दुसरी गोष्ट, जन्म होता क्षणीच मांडी घालून बसला राजा परीक्षित. आजकाल जर मुलगा 10 महिने राहायचं कोणी ठरविलं तर डॉक्टर राहून देत नाहीत त्याला, आणि माहीत नाही. दुसरी गोष्ट, इकून तिकून बाहेर जन्म झालाच आणि झाल्या मांडी घालून जर बसलं लिकरू तर काय होईल? लिकरू जर मांडी घालून बसलं तर मला वाटतं एक तर सिस्टरीन जाईल, नाही तर डॉक्टर जाईल, काय नाही तर ती मायतरी जाईल. हा नाही का? नाही, लिकरू जर जन्माला मांडी घालून बसलं तर मांडी घालून बसला. आणि तिसरी गोष्ट, जेव्हापासून टक 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 सगळीकडे पाहू लागला. सांगितलं, राजा अरे चिंता करू नकोस. याच्या डोळ्यामध्ये ते रूप बसलेलं जे गर्भामध्ये पाहिलं आणि जन्म होता क्षणीच तो सगळीकडे न्याहाळू लागला की ज्याची भेट गर्भामध्ये झाली होती तो नेमका कोटी आहे, तो कृष्ण. म्हणून हा तर नाही, प्रत्येकाचे तोंड बघतोय की मी ज्याचं दर्शन मला गर्भात झालं तो हा तर नाही, हा तर नाही, हा तर नाही, हा तर नाही, हा तर नाही. म्हणून परी म्हणजे पाहणे, निरीक्षण करणे आणि क्षिती म्हणजे पृथ्वी. म्हणून पृथ्वीचा हा परीक्षण करतोय. म्हणून याचं व्यासांनी नाव परीक्षित ठेवलं. बोलिये परीक्षित महाराज की. आणि याच ठिकाणी मी आज कथेला विराम देतोय. बरोबर एक झाला. धन्यवाद. आज खूप वेळ तुम्ही थांबलात, सुट्टी नाही घेतली, काही नाही. हां, पण तुम्ही थांबलात आहेत का? बोलू अरे हाईट विचार.
वस्त्रपुराणि मुकुटमणि परम प्रेमाव्रत जननी सहज सेविता भाविक भक्ता मोक्ष तत्वता देहाता आरती करू भगवंता आरती करू मानसते सोपाने योता निर्मलवते जले भरिता हरे हरिहासा चेता लोक सुखमने संतर्य मुळे देऊनी रमाले पानहरमले रसबी आरती करू आरती करू तुझा यज्ञमयजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमन्यासन्नहतेः नाकं महिमानः सचन्त यत्र पूर्वे साध्याः सन्ति देवाः ॐ राजादिराजाय प्रसह्य साहिने नमो वयं वै श्रवणाय कुर्महे समे कामान् कामकामाय मह्यं कामेश्वरो वै श्रवणो ददातालोद्भवानि च पुष्पांजलिर्मया दत्तं ग्रहण इति मंत्रपुष्पांजलिं समर्पयामि। बोले श्रीमद्भागवत महापुराण की, पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, गंगा मैया की जय जय श्री राधे, जय जय श्री राधे, जय जय श्री राधे श्याम।
याचा फरला वाढावी पुरायचा नाही. 4-3 लाख वाढावी व्हायचा नाही त्याचा वाढा. महाराज हा आता होता का होता की करायला अरे बोल इधर याचा फरला वाढावी पुरायचा नाही. 4-3 लाख वाढावी व्हायचा नाही त्याचा वाढा. महाराज हा आता होता का होता की करायला
मीठ लागते का